जेव्हा डोंबिवली फास्ट आला तेव्हा मी त्याच्याबद्दल लिहिलं होतं की फॉलिंग डाऊन च्या वरून तो आहे, पण मी त्याच्याबद्दल नकारात्मक लिहिलं नव्हतं. आपलं कोणाला तरी पुस्तक असंच देऊन टाकण्यापेक्षा आणि आपल्या खिशातले पैसे देण्यापेक्षा चांगला प्रकाशक शोधावा. आपल्याकडे पुस्तकांची मोठी दुकानं हा प्रकारच कमी आहे. मी असं रात्री 2 वाजता वगैरे असं उठून अरे आता सुचलं रात्री फोनवरती टाईप करून असं वगैरे झालेलं आहे. बऱ्याचशा मध्यमवर्गीय यांची मुलं शाळांमध्ये आता इंग्लिश प्रिफर करतात मराठीपेक्षा. त्याची एक मोठी चळवळ आपल्याकडे सध्या सुरू आहे. नमस्कार, कॅचअपच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मी कॅचअप करतोय कथाकार, कादंबरीकार, पटकथाकार आणि समीक्षक गणेश मतकरी. तर स्वागत आहे गणेश तुझं या कॅचअपच्या नवीन भागामध्ये. आणि स्वागत करत असतानाच तुझं मी स्वागत करणार एक भेट देऊन. ओके. बी बिरबल यांनी नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च केलेले आहेत. तर तुझ्यासाठी हे महत्वाचं आहे कारण ह्याच्यामध्ये एक डायरी आहे. ओके. तुला मला माहितीये की आयपॅड वर लिहायची सवय आहे, पण ह्याच्यातनं गोष्टी डिलीट होत नाहीत. त्यामुळे तू मी नोट्स वगैरे काढतो. नोट्स काढतोस. ह्यात पोस्टकार्ड आहेत आणि ह्याच्यामध्ये कोलकाताचे पोस्टकार्ड आहेत. ओके. तर ते तुला बघायला आवडतील. थँक्यू. तुझ्यासाठी आहेत. आणि प्रेक्षकांना जर हे प्रॉडक्ट हवे असतील तर ते अमेझॉनवर जाऊन हे प्रॉडक्ट विकत घेऊ शकतात. त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर आता आपण तुझ्याशी गप्पा जर मारायच्या असतील तर महत्वाचा विषय तर लेखन हा आहे. कारण तुझं प्रत्येक माध्यमात तुझं लेखन झालेलं आहे. तुझा लेखनाचा वेग हल्ली वाढलाय असं म्हणता येईल का? कारण पुस्तक प्रकाशन जी झालेत तुझी गेल्या काही काळातली ती वेगाने झालेत असं म्हणता येईल. आणि त्याशिवाय दिवाळी अंकातलं लेखन आहे, चित्रपटातलं लेखन आहे. वेग वाढलाय असं काही विशेष करून नाही. याचं कथांचं वगैरे असं असतं की ती दिवाळीच्या सुमाराला त्या लिहिल्या जातात. त्या लिहिल्या गेल्या की साधारणपणे तुम्ही जर 4-5 कथा लिहिल्यात एका वर्षी तर ते 2 वर्ष झाली की तुझ्याकडे साधारण पुस्तकाचा व्यवस्था तयार होतो. आणि या बाकीच्या गोष्टी तुमची सायमल्टेनियसली लिहित असता. म्हणजे तुम्ही माझं आता ललितमध्ये माझा कॉलम चालू आहे किंवा आणखीन काही वृत्तपत्रांमध्ये कॉलम्स आहेत वगैरे. तर असं तुमचं एक मटेरियल तुमच्याकडे आपोआप तयार होत असतं आणि त्याच्यामुळे त्याचं येतं. आता जर तुमचा एखादा मोठा प्रोजेक्ट असेल, म्हणजे आता मी मागे तो चित्रपट प्रवाहांचा इतिहास जागतिक आणि भारतीय केला, तर तो कसा होता की तो मोठा प्रोजेक्ट होता. मग मला त्याच्यासाठी रिसर्च करायची गरज होती. मग साधारण तो मी 3-1 वर्ष ते पुस्तक लिहित होतो. आता ओव्हरऑल मला थोडा अधिक वेळ मिळतो कारण पूर्वी मी आर्किटेक्चरची प्रॅक्टिस करून सायमल्टेनियसली लिहित होतो. त्यामुळे ते एक तुमचा वेळ डिवाइड होतो आणि मग तुमचं एकामध्ये अधिक कॉन्सन्ट्रेशन असलं की दुसऱ्याकडे अर्थातच कमी होतं. तर जेव्हा तुम्ही एकच करता, आता मी फक्त लेखनच करतो, त्यामुळे मग अर्थातच थोडा स्पीड त्याच्यामध्ये वाढतो. आणि आता लिंक लागली तुझी असं म्हणता येईल. तसं म्हणता. पण ह्याच्याशिवाय आणखी तू सोशल मीडियावर पण ऍक्टिव्ह असतोस. आणि ऍक्टिव्ह या अर्थाने की तू काही नवीन सिनेमा बघितलास किंवा नवीन पुस्तक वाचलंस, नवीन पुस्तक खरेदी केलीस, त्याबद्दल तू म्हणजे विस्तृत लिहितोस. काही लार्जर त्याच्यामध्ये हेतू असतो का हे अशा प्रकारची माहिती लोकांपर्यंत पोहोचवताना? सोशल मीडियाचा उपयोग मला वाटतं की ते एक चांगलं माध्यम आहे. आणि ते जास्त करून जितक्या तुम्ही क्रिएटिव्हली वापराल किंवा ज्या तुम्हाला अधिक इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने अधिक काहीतरी त्याच्यामध्ये कराल तितकं ते त्याच्यामध्ये फायदा आहे. बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याकडे असं दिसतं की जनरली लोक वाद घालण्यासाठी ते वापरतात किंवा पॉलिटिकली काहीतरी बोलणं आणि मग त्याच्यातून नुसतं हे करणं किंवा सिनेमाच्या बद्दल वगैरे सुद्धा आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह कॉमेंट्स करणं, टिंगल करणं वगैरे असा सगळा खूप आपला कल त्याच्याकडे झालेला आहे. तर मला वाटतं की त्या माध्यमाचा एक पॉझिटिव्ह पद्धतीने काय वापर करता येईल याच्या दृष्टीने. आता मी पुस्तकांबद्दल लिहितो वगैरे, तर मला असं वाटतं की काही जणांचं असं म्हणणं असतं की फोटो टाकून लोक शो ऑफ करतायत वगैरे. तर मला असं वाटतं की लोकांना वेगवेगळ्या पुस्तकांचे फोटोज जरी बघायला मिळाले, म्हणजे लिहिलं आपण तर त्याच्याबद्दल तर गोष्ट वेगळी, पण नुसते फोटो जरी बघितले तरी सुद्धा त्यांना अधिक प्रमाणात पुस्तकं माहिती होतात. त्यामुळे असं ओव्हरऑल त्याचा एक सकारात्मक वापर करण्याच्या दृष्टीने माझा त्याच्याकडे कल असतो. आणि हेच मी जनरली नाटका सिनेमाबद्दल लिहिलं जरी सोशल मीडियात तर तिथे पण मी हेच फॉलो करतो जनरली की उगाच टिंगल करणं याच्यापेक्षा काय आपल्याला त्याच्याकडे पॉझिटिव्हली काय त्याच्यामध्ये बघता येईल हा मला एकूणच बघण्याचा कल असतो. नाटक सिनेमाचं तू ते म्हणालास ते तर खूपच महत्वाचं आहे. कारण तुझी समीक्षणाची जी शैली आहे ती अतिशय संयतपणे आपण ज्याला म्हणतो, आणि जसं तू म्हणालास की टिंगल न करता लोकांनी सिनेमा का बघायला पाहिजे किंवा नेमकं त्या सिनेमात काय बघायला पाहिजे हे मला वाटतं सांगण्याचा तुझा नेहमी प्रयत्न असतो.
म्हणजे हे तू कसं जमवलंयस या आत्ताच्या वातावरणामध्ये? आत्ताच्या वातावरणामध्ये असं नाही, मी आपलं पहिल्यापासून मी तसंच लिहितो. बरोबर. आत्ताच्या वातावरणामध्ये ते वेगळं लक्षात येतं, कारण बरेचसे लोक हे निगेटिव्ह याच्यामध्ये सोशल मीडियावरती वगैरे कमेंट्री करत असतात. आणि मी म्हणजे लिहायला मी 97 मध्ये पहिल्यांदा लिहायला लागलो आणि तेव्हापासून मी आतापर्यंत फिल्म्स बद्दल लिहितो. तर तेव्हा सुरुवातीपासूनच माझा थोडासा होता की कमेंट्स करताना सुद्धा अगदी लोकांना लागतील अशा करण्यापेक्षा त्याच्यामध्ये जास्त संयतपणे लिहिलं तर त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये, त्यांनी समजा वाचलं कोणीतरी, ते त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी काही सुचवू शकतात, काहीतरी पॉइंट्स. आत्ताच्या काळामध्ये मला तर असं वाटतं की हे फार महत्वाचं आहे, कारण सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे की आतापर्यंत जो कधीही नव्हता. की आता ह्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याकडे प्रेक्षक आहेत, समीक्षक आहेत, फिल्म्स बनवणारे आहेत, ऍक्टर्स आहेत, कास्ट क्रू मेंबर्स आहेत, सगळे आहेत. तर जर प्रेक्षकांनी थोडंसं हे लिहिताना त्याच्यामध्ये थोडंसं भान ठेवलं आणि थोडंसं जर संयतपणे लिहिलं तर त्याच्यावरती त्यांना उत्तरं मिळू शकतात. आणि दोन्ही बाजूंनी हा लर्निंग प्रोसेस सगळ्यांचाच आहे. बरोबर. तर असं जर झालं तर एक मोठा संवाद या माध्यमातून एस्टॅब्लिश होऊ शकतो, जो पूर्वी नव्हता. म्हणजे सोशल मीडियाच्या आधी मी आता साप्ताहिक सकाळमध्ये इतकी अनेक वर्ष 8-10 वर्ष लिहायचो. तर तेव्हा त्याच्या आधी महानगरमध्ये लिहायचो. तर तेव्हा असं होतं की संवाद नव्हता आणि किंवा आपण काय लिहितोय ते पोचतंय की नाही दिग्दर्शकांपर्यंत वगैरे हे आपल्याला काहीच कळायला मार्ग नव्हता. तर हे सगळं जाऊन आता तुम्ही कुठेही लिहिलं तरी त्याच्या लिंक्स तुम्ही टाकू शकता, त्यामुळे सगळे वाचू शकतात. तर त्यामुळे हा एक मोठा ऍडव्हान्टेज या माध्यमाचा सध्या आहे, जो कोणीही वापरत नाही. पण मध्ये तू फेसबुकवर लिहिलं होतंस ते खूप महत्वाचं होतं की स्पॉयलर्स न टाकणं हे किती महत्वाचं आहे. तर तेही प्रेक्षकांना सांगावं लागतं हल्ली, किंवा जे लिहितात त्यांना सांगावं लागतं. ते आपल्या समीक्षकांना पण सांगायला लागतं. म्हणजे आपल्याकडे पूर्वी अशी एक पद्धत होती माहिती ना, की रिव्ह्यूचा एक फॉर्मॅट असायचा आणि सुरुवातीला एक छोटस काहीतरी असं ललित लिहायचं विषयाबद्दल, मग गोष्ट लिहायची खूप जास्त, आणि मग शेवटी असं की हे छान होतं, ते छान होतं, दिग्दर्शन चांगलं होतं, अभिनय चांगला होता वगैरे, असं थोडक्यात लिहायचं. तर त्यामुळे हा एक ढिसाळ प्रकार आपल्याकडे बरीच वर्ष वृत्तसमीक्षेमध्ये सुद्धा होता. तर ते मला वाटतं शक्यतेवर अवॉइड कसं करता येईल. त्यामुळे मी जेव्हा लिहायला लागलो साप्ताहिक सकाळमध्ये, मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा मी असं एक रूल करून घेतला होता की जेवढा आपला लेख असेल, समजा काय 800-1000 शब्द समजा असेल, तर त्याच्यामध्ये 250 शब्दांच्या पुढे कथा सांगायची नाही आणि कधी मध्यंतरापुढचं काही कुठली गोष्ट त्याच्यात लिहायची नाही. तर त्यामुळे असे काही केल्यामुळे त्याच्यामधून आपण काय गोष्ट किती रिव्हील करतो ह्याला आपोआपच मर्यादा येते. आणि मग तुम्ही तो भाग जसा कमी करता तसं तुम्हाला अधिक इंटरेस्टिंग तुम्हाला इतर काय गोष्टी दिसल्या याला तुमच्याकडे स्पेस मिळेल. आता आपल्याकडे बऱ्याच वेळा असं होतं की जे लिहिणारे असतात त्यांना सांगण्यासारख्या इतर गोष्टी जर सुचल्या नाहीत तर मग ती गोष्ट सांगण्यामध्ये तो भरला जातो त्यांच्यामुळे. तर त्यामुळे मला वाटतं पाहणाऱ्यांनी हा वेगवेगळ्या पद्धतीचा जर विचार केला आणि अधिक गोष्टी सांगण्यासारखे आपल्याला काय दिसतात हे बघितलं तर आपोआपच हे प्रपोर्शन सगळं ऍडजस्ट होईल. पण तू असं एखादं उदाहरण देऊ शकशील का की जे तुझ्या समीक्षेमध्ये, म्हणजे मला आठवते फॅन्ड्री सारख्या सिनेमाची समीक्षा जी आहे की फॅन्ड्री ह्या सिनेमाची कथा तुम्ही नाही सांगू शकत, पण तुम्ही प्रेक्षकांना हे सांगायला हवं की तो सिनेमा नेमका काय आहे, त्यामागची पार्श्वभूमी काय आहे. सैराटचं मोठं एक्झाम्पल आहे. फॅन्ड्री तू म्हणालास त्यावरून मला आठवलं की सैराटला त्याच्यामधला महत्वाचा भाग होता की तो इंटरव्हलच्या आधीचा आणि नंतरचा वेगळा आहे. म्हणजे तिथे तो स्विच आहे त्याचा. तर तो स्विच आहे हा म्हणजे ह्याच्याकडे कशा पद्धतीने आपण बघायला पाहिजे हे आपण कथा न सांगता सुद्धा सांगू शकतो. तर त्यामुळे अशा काही जी ऑब्झर्वेशन असतात तुमची ती त्यांना लोकांना उपयोगी पडू शकतात नंतर. आणि आपल्याकडे आता सगळेच लिहायला लागल्यामुळे लोक आता किती वाचतात आणि काय, हा एक नवीन मला वाटतं प्रश्न तयार झालाय की लोक सिरियस क्रिटिसिझम कडे किती वळतात, पेपरातलं किती वाचतात का सगळे सोशल मीडियाच फक्त बघतात, त्याच्यात त्यांना समजा एंटरटेनिंग कोणाचं तरी वाटत असेल तर तेच वाचतात का. पण वृत्तपत्र समीक्षेचं काही महत्व राहिलंय का आता? म्हणजे मी लोकांच्या दृष्टीने म्हणतोय की लोक खरंच त्याच्यावर विश्वास ठेवून हा सिनेमा बघायचा की नाही बघायचा हे ठरवणं जे आहे ते आता आधीसारखं राहिलंय का? ते मला वाटतं स्टार सिस्टीम जेव्हा आली, स्टार रेटिंग देण्याची पद्धत जेव्हा आली तेव्हाच ते महत्व कमी व्हायला लागलं. कारण म्हणजे हे सोशल मीडियाच्या खूप आधीचा काळ आहे हा.
कारण पूर्वी कसं होतं की तुम्हाला जर काय रिव्ह्यू मध्ये म्हटलंय हे लक्षात घ्यायचं असेल तर तुम्हाला तो रिव्ह्यू आधी वाचायला लागेल, पूर्ण वाचायला पाहिजे. तेव्हा त्याच्यात काही जण असे होते, आता मराठीमध्ये आपण जर बघितलं तर नाडकर्णी नाटकाबद्दल लिहायचे, जयंत नाटकांबद्दल लिहायचा, किंवा श्रीकांत बोजेवार सिनेमाबद्दल, मुकेश माचकर लिहायचा. तर असे अनेक जण होते की लोक त्यांचं वाचणं हा एक त्यांच्यासाठी महत्वाचं होतं की ह्या लोकांना काय म्हणायचंय. किंवा इंग्लिशमध्ये मला वाटतं तेव्हा मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा रशीद इराणी टाइम्स ऑफ इंडियामध्ये इंग्लिश याचे रिव्ह्यूज करायचा, नंतर पुढे तो हिंदुस्थान टाइम्स मध्ये करायला लागला. तर आता रशीद काय म्हणतोय हे मला बघायचं असायचं, कारण तेव्हा मी महानगरमध्ये इंग्लिश याचं लिहायला लागलो होतो, तर त्यामुळे मी आवर्जून रशीदचं वाचायचो. पण तेव्हा जेव्हा रेटिंग देण्याची पद्धत तयार झाली, मग त्याच्यात सुरुवातीला इतके काय 2 स्टार आहेत, मग काय बघण्याचं हे नाही. त्यामुळे असं एक हळूहळू हे तयार झालं. मला वाटतं ते पण युएस मधनं वगैरेच आलेलं आहे आपल्याकडे, की त्यांच्याकडे आधी सुरुवात झाली असं करायला. म्हणून रॉजर इबर्ट नावाचा एक तिथे शिकागो सन टाइम्स म्हणून न्यूजपेपर आहे, तर त्याचा तो अनेक वर्ष हा होता. आणि ती जी याची सिस्टीम आहे, स्टार याची सुरुवात असली की थम्स अप देऊन ते करायचे. सिस्केल आणि इबर्ट असे दोघं जण मिळून ते करायचे, आणि त्यांचा शो होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी ते थम्स अप आणि थम्स डाऊन अशी एक रेटिंग सिस्टीम त्यांनी सुरुवात केली, आणि तिथून मग पुढे अनेक पद्धतीच्या रेटिंग सिस्टीम्स तयार झाल्या. आणि त्याचे रिव्ह्यूज आहेत ते फार वाचण्यासारखे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये तू जे आपण आता टिंगल करणं असं म्हटलं तर त्याचे टिंगल केलेले रिव्ह्यूज सुद्धा खूप आहेत. आणि त्या तशा रिव्ह्यूजची वेगळी पुस्तक आहेत. म्हणजे एक त्याचं पुस्तक आहे माझ्याकडे, त्याचं नाव आहे आय हेटेड दिस मूवी. तर असं हे रिव्ह्यूचं एक हेडिंग आहे, फक्त वाईट म्हटलेलं त्यांनी फिल्मना. ह्याची 2-3 पुस्तकं आहेत. मग ग्रेट मूव्हीज म्हणून वेगळी पुस्तक आहेत. तर असं अनेक त्याचं चांगलं आणि वाईट अशा दोन्ही पद्धतीचं त्यांनी. पण मुळात त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा वाईट म्हणता तेव्हा सुद्धा तुम्ही त्याच्यामधला तुमचा अप्रोच काय आहे, म्हणजे तुम्ही तो किती गंभीरपणे सिनेमा पाहिलाय. वाईट म्हणताना सुद्धा तुम्हाला त्याचं एक जजमेंट लागतं. मी जेव्हा लिहितो तेव्हा मी जरी माइल्ड शब्दात लिहित असलो तरी मी असं करत नाही की मला सिनेमा आवडला नाही तरी त्याला चांगलं म्हणायचं, असं मी करत नाही. मला जर वाईट म्हणायचं असेल तर मी त्याला वाईटच म्हणतो, फक्त मी कुठल्या शब्दात म्हणतो. त्यामुळे कुठल्या शब्दात म्हटलं जातं ह्याला फार महत्व मला वाटतं. आणि नुसतं वाईट म्हणणं हे सोपं आहे, पण ते का वाईट आहे हे सांगणं आणि समजावून सांगणं हे अवघड आहेच. ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट ही आहे की जागतिक सिनेमांचा तुझा अभ्यासही आहे आणि तू ते बघतही असतोस. तर त्याचा फायदा काय होतो की जर कोणी काही ढापलं असेल तर ते पण तुला म्हणजे कळू शकतं, आणि तू त्याच्यावरती म्हणजे ते पर्दाफाश करणं आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा होऊ शकतं. मला असं वाटतं इथे हे तुला आजोबांकडनं, म्हणजे आईचे वडील माधव मनोहर, त्यांच्याकडनं कदाचित हे आलं असावं. तर मला आधी तेच विचारायचंय की त्यांचा प्रभाव तुझ्यावरती, तुझ्या लेखनावरती कशा प्रकारचा आहे? मला वाटतं की त्यांचा ना माझ्यावर अप्रत्यक्ष प्रभाव आहे. म्हणजे त्यांचा आहे तसं माझ्या वडिलांचा सुद्धा मला वाटतं अप्रत्यक्ष प्रभाव, थेट प्रभाव मला वाटतं नाहीये. कदाचित आम्ही जर सायमल्टेनियसली लिहित असतो, म्हणजे समजा त्यांचं येतंय तेव्हाच मी लिहायला सुरुवात केली असती तर त्याच्यामधून काहीतरी एक डिरेक्ट प्रभाव पडण्याची शक्यता तयार झाली असती. पण मला वाटतं की त्यांच्याबरोबर आम्ही इतके वर्ष, म्हणजे लहानपणापासून आम्ही त्यांच्या घरी सतत असणं, ते त्यांचं वाचणं, त्यांची चर्चा कुठल्याही विषयावर, आणि त्यांचा आणि बाबांचा हा विशेष होता की ते तुमचं वय काय याच्यावरती जायचं नाही. म्हणजे मी असं मला वाटतं 7वी 8वीत असताना काल टीव्हीवर अमुक नाटक झालं त्याच्याबद्दल त्यांच्याविषयी चर्चा केलेल्या आहेत, आणि ते गंभीरपणे त्याच्यावरती पूर्ण उत्तर द्यायचं. तर अशा पद्धतीचं एक मोकळं डिस्कशनचं वातावरण आमच्याकडे होतं दोन्ही घरांमध्ये. तर त्याच्यामुळे त्याचा एक अप्रत्यक्ष फायदा होतो. कुठल्याही गोष्टीकडे सिरियसली बघणं हा एक त्यांच्या लेखनाचा भाग होता. म्हणजे ते जेव्हा एक्सपोज करायचे कोणालाच, त्यांना साहित्यिक फौजदार ह्याच्यातलं म्हणायचे तेव्हा, तर त्यांना ते जे एक्सपोज करणं त्यांचं होतं त्याच्यामध्ये सुद्धा की लोकांना कळायला पाहिजे की कुठून आलं, काय मूळ सोर्सेस काय आहेत, हा एक त्यांचा हेतू त्याच्यामध्ये असायचा. तर त्यामुळे असं जेव्हा होतं तेव्हा आता मी सुद्धा जेव्हा मला समजतं तेव्हा सुद्धा मी काही दरवेळेस त्यातल्या निगेटिव्ह यांनी त्याचे सोर्सेस सांगतो असं नाही म्हणता येणार. त्याचं एक उदाहरण मी तुला सांगू शकेन की जेव्हा डोंबिवली फास्ट आला निशिकांत कामतचा, तर तेव्हा मी त्याच्याबद्दल लिहिलं होतं की फॉलिंग डाऊन च्या वरून तो आहे, पण मी त्याच्याबद्दल नकारात्मक लिहिलं नव्हतं. 1-2 वर्ष आधी जेव्हा फॉलिंग डाऊन आला
तेव्हा मी फॉलिंग डाऊन बद्दलही लिहिलं होतं आणि तेव्हा मी त्याच्यात लिहिलं होतं की हा चांगला आहे अडॅप्ट करण्यासाठी. म्हणजे तुम्ही जेव्हा अडॅप्ट करता, अडॅप्ट करणं ही सुद्धा मोठी कला आहे. बरोबर. तुम्ही सरळपणे नुसतं आहे तसंच जर घेतलं तर ते काही वेळा खटकू शकतं किंवा ते तुम्हाला आउट ऑफ प्लेस वाटू शकतं. तुम्ही जेव्हा अगदी स्मूथली अडॅप्ट करता, आता डोंबिवली फास्ट तसा होता. त्याच्यामध्ये मुळात फॉलिंग डाऊन मध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामधलं त्याचं हे झालेलं असतं, डिवोर्स सेपरेशन झालेलं असतं आणि तो बायकोवर चिडलेला असतो आणि तो तिच्याकडे जात असतो असं त्याच्यामध्ये आहे. आणि मग त्या प्रवासामध्ये त्याला जे रिएक्शन्स त्याच्या होतात त्या आपल्याकडे त्याला त्यांनी जो सोशल कॉन्टेक्स्ट अख्खा दिला की वातावरणामधले जे आहे की राजकारण काय आहे, अमुक आहे, आणि त्याच्यामधून सामान्य माणसाला, मध्यमवर्गीयाला जो एक असंतोष तयार झालाय त्याच्यामध्ये, त्याची पार्श्वभूमी दिली त्यांनी. तर ह्या सगळ्यामधून डोंबिवली फास्ट हा स्वतंत्रपणे एक पाहण्यासारखा सिनेमा झाला की तो फॉलिंग डाऊनचा तसाच्या तसं रूपांतर नाही. तर त्यामुळे हा त्याच्यामधला महत्वाचा एक भाग असतो की तुम्ही जेव्हा घेता तेव्हा तो काय पद्धतीने घेता आणि तो पाहताना तुम्ही त्याच्याकडे काय पद्धतीने पाहायला पाहिजे. नुसतंच हा इथून चोरला आणि तो तिथून चोरला ह्याला काही अर्थ नाही. थोडंसं तुझ्या लेखनाबद्दल बोलत असताना प्रकाशन व्यवसाय जो आहे त्याच्याबद्दल बरंच बोललं जातं आपल्याकडे, आणि मी इथपर्यंत बोललं होतं की हल्ली लेखकांकडनंच पैसे घेतात पुस्तक प्रकाशित करायला वगैरे. तुझ्याबद्दल बरोबर असं झालंय? नाही, माझं उलट एक एक्स्ट्रीम एक्झाम्पल आहे. मला 2000 तुला म्हटलं असं मी 97 पासून लिहितो आणि तेव्हा मी जेव्हा महानगरमध्ये आधी लिहायला लागलो आणि मग नंतर दिवाळी अंकामध्ये माझा लगेचच चंदेरीमधून मी पहिला टायटॅनिक वरचा माझा मोठा लेख लिहिला आणि मग नंतर लिहायला लागलो. तर माझा अजिबात पुस्तक प्रकाशित करायचा वगैरे विचार नव्हता. 10 वर्ष झाली, असे पुष्कळ लेख झाले, मोठे झाले, तर फाईल वगैरे त्याची करून ठेवली. ती बाबांनीच केली ती फाईल आणि आईकडे होती ती फाईल बरेच दिवस. तर शेवटी आईनी एका प्रकाशकांना, मी नाव नाही सांगत, एका प्रकाशकांना ती पाठवली आणि त्यांना म्हटलं की पुस्तक ह्याचं बघा काय होऊ शकेल का. तर त्यांनी मला फाईल माझ्याकडे परत आली आणि त्याच्यामध्ये त्यांचे संपादकांच्या त्यांच्या नोट्स होत्या. उदाहरणार्थ की पहिल्या लेखाचं जे नाव होतं ते पुस्तकाला चालणार नाही. आता मी कशाला टायटॅनिक वरच्या लेखाचं नाव मी कशाला पुस्तकाला द्या म्हणेन. त्यामुळे हा अगदी बेसिक लेवलचा प्रश्न आहे. तर असं काय काय गोंधळ होते. तर मी त्या प्रकाशकांना भेटायला गेलो तर ते मला म्हणाले की तुम्ही आम्हाला हे डीटीपी करून मला आणून द्या, कारण तेव्हा सगळे हातानेच लिहायचे आणि माझ्याकडे झेरॉक्स होत्या फक्त. तर मी म्हटलं अच्छा, आणि मी गेलो आणि मी ठेवून दिली फाईल. म्हटलं मी कशाला डीटीपी करू, त्यांना पुस्तक काढायचं, मी कशाला खर्च करणार त्याच्यावर, मी नाही करणार. मी ठेवून दिली फाईल. तर मग नंतर मला काही दिवसांनी मग मॅजेस्टिकने विचारलं आणि मग त्यांना दिलं आणि ते झालं पुस्तकाचं. त्यामुळे असं माझ्यावर असा कधी आला नाही आणि येऊही दिली नाही त्याची वेळ. पण असं खूप आहे. अच्छा. आणि तो दॅट इज वन ऑफ द प्रॉब्लेम्स. ओके. आणि हे मेजर जे प्रकाशक आहेत ना ते करत नाहीत, पण सरसकट असं काही करणाऱ्या संस्था आहेत की ज्या लेखकाकडून पैसे घेतात आणि त्याचं हे छापतात आणि मग त्याला वितरण पण स्वतः करण्याऐवजी त्याच्याच गळ्यात अधिकाधिक कॉपीज मारणं वगैरे हा आपल्याकडे खूप प्रमाणामध्ये आहे आणि त्याची लोकांना सवय झाली. म्हणजे काही वेळा तर लेखक असं झूम करतात की आपला होणारच आहे आपला काही खर्च आणि त्यांना हौस असते एक पुस्तक यावं अशी, तर त्यामुळे ते काढून घेतात पुस्तकं. आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होतो की जेव्हा प्रकाशक तुमचं पुस्तक काढतो, जेव्हा म्हणजे चांगला लेजिटिमेट पद्धतीचा प्रकाशक, तेव्हा त्याची एक स्वतःची त्याच्यामध्ये एक गुंतवणूक असते. म्हणजे केवळ पैशांची नाही, एक तो त्याला एक प्रोडक्ट चांगलं काढायचं असतं, त्याचा त्या लेखकावर विश्वास असतो, त्याचं ते पुस्तक कसं असावं याच्याबद्दलच्या काही कल्पना असतात. तर हे सगळं जेव्हा एकत्र येतं आणि पैसे, जेव्हा हे सगळं एकत्र येतं तेव्हा त्याच्यामधून चांगलं पुस्तक तयार होतं. जेव्हा लेखक म्हणतो की हे घ्या पैसे आणि काढा, तेव्हा ती अशी थातूरमातूर काढली जातात. तर त्यामुळे अशा पुस्तकं निघणं हा एक मोठा प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मग असंही झालेलं दिसतं आपल्याला की लेखकांच्याकडे गठ्ठे पडलेले असतात किंवा मग त्यांना एक रेकॉग्निशन आपल्याला पुरेसे मिळाले नाही याबद्दलचा एक असंतोष त्याच्यामधून तयार होऊ शकतो. असे अनेक प्रॉब्लेम्स त्याच्यामधून तयार होतात. माझ्या मते लेखकांनी एक दे शुड पुट देअर फूट डाऊन की मी लिहिलेलं चांगलं आहे यावर माझा विश्वास आहे आणि हा प्रकाशक तयार नाही झाला तर दुसरा प्रकाशक होईल. त्यामुळे आपलं कोणाला तरी पुस्तक असंच देऊन टाकण्यापेक्षा आणि आपल्या खिशातले पैसे देण्यापेक्षा चांगला प्रकाशक शोधावा
आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही वेळा त्याच्यामध्ये असंही होतं की तो सजेशन्स असतात प्रकाशकाची की तुम्ही अमुक करा तमुक करा, तर जर तुम्हाला ती पटली दरवेळेस तुम्हाला ऍक्सेप्ट करायला हवी तसं नाही, पण जर तुम्हाला पटली तर त्याच्यातून तुमचं एक इम्प्रूव्ह सुद्धा होऊ शकतं काही वेळा लेखन. तर असं ही प्रॅक्टिस आहे जी की लेखकांनी स्वतःची पुस्तकं ही करून घ्यायची, ही मोठ्या प्रमाणात पसरणं हा एक मोठा प्रॉब्लेम. पण एक महत्वाचं तुझं पुस्तक जे पहिलीच तुझी कादंबरी आली खिडक्या अर्ध्या उघड्या, ते नंतर इंग्लिशमध्ये भाषांतरित झालं, जेरी पिंटूने ते इंग्लिशमध्ये केलं, आणि अशाच प्रकारची मराठीतली इतर पुस्तकं सुद्धा इंग्लिशमध्ये गेली तर काय बदल होईल असं तुला वाटतं? माझ्या पुस्तकाचं थोडी गंमत अशी होती की त्याच्यात मराठीत लिहिताना त्याच्यातला तो भाषेचा थोडा त्यात प्रयोग असल्यासारखा आहे की इंग्लिशचा बऱ्यापैकी वापर आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मराठी आणि इंग्लिश अशी संमिश्र भाषा आहे. जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये करता तेव्हा तो संमिश्रपणा जातो त्यातला ऑब्व्हियसली, कारण तुम्हाला तसे मराठीतले शब्द इंग्लिशमध्ये वापरता येत नाही. पण तरी सुद्धा त्याच्यामधला जो ती कॅरेक्टर्स उभी राहणं आणि त्यांच्या म्हणजे प्रत्येकाचे नॅरेटर्स त्यातले जे वेगळे वेगळे आहेत, तर ते सगळे नॅरेटर्स स्वतंत्रपणे उभे राहणं हे त्यांनी फार चांगल्या पद्धतीने केलं. आणि मी अशा लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा ऐकल्यात की ज्यांनी दोन्ही वाचलेली आहेत, मराठीमध्येही वाचलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये वाचलेलं आहे, आणि त्यांच्याकडून सुद्धा त्याला एक चांगल्या याच्या कमेंट झाल्या. आणि मला वाटतं की आपल्याकडची आता बऱ्यापैकी आता एमटी आयवामारू सारखं पुस्तक असेल अशी बऱ्यापैकी आता संख्या अजून तरी कमी वाटते. म्हणजे आपल्याकडे इंग्लिश मधून मराठीत भाषांतरित खूप आपल्याकडे असतात आणि आपल्याकडे रिजनल लेवलला ते राहतं. म्हणजे आपल्याकडचं तुझं इथून ते युएसला होईल डिस्ट्रीब्यूट, म्हणजे काही होतील पण सगळीच होतील अशातला भाग नाही, किंवा त्याच्यामध्ये किंडल आवृत्त्या होतील, कारण त्या अर्थात सोपं त्याच्यामध्ये एकदा ई फॉर्मॅटमध्ये आलं की तुम्ही कुठलेही ते कुठेही जाऊ शकता. पण तरी सुद्धा आता मला वाटतं काही लोक तसा प्रयत्न करतायत. एक विवेक कुलकर्णी नावाचा एक लेखक आहे, तर त्यांनी स्वतःच आता पुस्तकं स्वतःच ट्रान्सलेट केलेली आहेत इंग्लिशमध्ये, किंवा आता तो इंग्लिशमध्ये लिहितोय, लिहून बघतोय. तर असे करणारे सुद्धा लेखक आहेत. तर मला वाटतं इंग्लिशमध्ये पोहोचण्याचा मुळात आधी आपण सुद्धा इंग्लिशकडे जर वळलो तर आपल्याला असं दिसतं की अनेक भाषांमधली पुस्तकं एकत्रितपणे उपलब्ध होणं जगभरातल्या साहित्यातली, हा इंग्लिशचा एक मोठा फायदा आहे. आपण जर मराठीमध्ये पाहिलं तर मराठीमध्ये आपल्याला फार लिमिटेड प्रमाणात जागतिक साहित्य आलेलं दिसतं, आणि येतं ते पण प्रामुख्याने बेस्टसेलर्सच्या पद्धतीची पुस्तकं आलेली दिसतात. आता मला मुराकामी हवा असेल तर मला मुराकामीचं मला वाटतं पुस्तक आहे फक्त, आफ्टर द क्वेकचं किंवा कुठल्या तरीचं एका पुस्तकाचं आहे ट्रान्सलेशन. तर अशी मोठ्या प्रमाणामध्ये तुला जगभरातल्या साहित्यातली पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध नाहीत त्या प्रमाणामध्ये. तर अशी मराठीतली सुद्धा जर इंग्लिशमध्ये गेली तर त्यांना वाचण्यासाठी जगभरातल्या साहित्यामध्ये आपल्या पण भाषेचा एक भर पडेल आणि पुस्तकं पोहोचण्याच्या दृष्टीने त्याचा फायदा होईल. आणि ई फॉर्मॅटचा त्या दृष्टीनेही फायदा आहे की जरी फिजिकल कॉपीज गेल्या नाहीत तरी सुद्धा लेखकांची नावं काही वेळा पॉप्युलर होण्याच्या दृष्टीने सुद्धा त्याचा एक फायदा होऊ शकतो. आता तू जगभरातल्या बुकशॉपमध्ये फिरलेल्या आहेस, म्हणजे लंडन असेल, न्यूयॉर्क असेल किंवा इतर शहरांमध्ये असेल. आपल्याकडे नेहमी ही चिंता असते की वाचन कमी झालंय, पण तू जगभरात काय ट्रेंड बघतोयस वाचनाबद्दलचा, आणि मग तो आपल्याशी कम्पेअर केला तर तुला काय जाणवतं? मध्ये वाचन खूप अधिक आहे, आणि याचं साधं पॅरामीटर म्हणजे एडिशनच्या म्हणजे संख्या किती आहे पुस्तकांची एका एडिशन मध्ये, एका आवृत्तीमध्ये. आपल्याकडे मराठीमध्ये 1000ची, आता त्याहूनही कमी 600च्या 400च्या अशा पण आवृत्त्या असतात. त्यांच्याकडे सुरुवातच 25,000 आणि कशात किंवा त्याहूनही अधिक मोठ्या आवृत्त्या. जितका मोठा लेखक तितक्या मोठ्या आवृत्त्या, म्हणजे स्टीव्हन किंग वगैरे सारखं असेल तर आपले डोळे फिरतील अशा पद्धतीचे त्याचे आकडे. आणि आत्ताचे नाहीत, त्याचं पहिलं पुस्तक सुद्धा काहीतरी एका वर्षात पहिल्या नॉवेलच्या त्याच्या 10 मिलियन पेपरबॅक याच्या एडिशन्स केल्या वगैरे, असे प्रचंड प्रमाणात आवृत्त्या आहेत. तर त्यामुळे असं त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यामुळे मला आपल्याकडे जो पायरसीचा एक धोका पहिल्यापासून वाटतो तो मला आपल्याकडे जास्त अशासाठी वाटतो की आपल्याकडे प्रकाशन व्यवसायाची संख्या लहान आहे, छोटा व्यवसाय. त्यांच्याकडे कसं असतं की मोठ्या प्रमाणामध्ये प्रिंटेड पुस्तकं जात आहेत, त्याच्यामध्ये मग थोडी झाली पायरसी तरी त्यांना फरक पडत नाही, तो निग्लिजिबल संख्या असते. आपल्याकडे जेव्हा टॅबलेट्सचं आणि किंडलचं प्रमाण खूप होईल, आणि आता होतच आहे, तर या अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा पायरसी केलेली हे जेव्हा उपलब्ध होतं तेव्हा एकदम संख्येवरती परिणाम होऊ शकतो. आता प्रकाशकांना विचारलं तर ते सांगतात की अजून तो झालेला नाही,
म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की लोक अजून सुद्धा जे फिरवतात, म्हणजे जे काय व्हॉट्सअपवर पाठवणे पुस्तकं वगैरे असे जे उद्योग चालू असतात, PDF पाठवणं वगैरे, तर असं प्रकाशकांचं म्हणणं आहे की त्यांनी जाहिरातच होते. पण लोक जे नुसते सेव्ह करतात फोनवरती आणि याच्यामध्ये, ते स्वतः वाचत नाहीत. त्यामुळे वाचणारे लोक वेगळेच आहेत. दुसरा एक प्रकाशनाबद्दल सध्या असं मी म्हणेन की हे पण मी अनेक प्रकाशकांशी बोललोय आपल्याकडच्या, त्यांचं असं म्हणणं आहे की वाचक कमी नाही आहेत झालेले. त्यांचं म्हणणं आहे की वाचक काय पद्धतीचं वाचतात याच्यामध्ये थोडा फरक पडलाय. म्हणजे पूर्वी एक आजपासून काय म्हणत 25-30 वर्षांपूर्वी किंवा त्याहूनही आधी फिक्शन वाचण्याकडे अधिक कल असायचा, कथा कादंबऱ्या अधिक आणि त्याच्यामध्ये मला वाटतं थोडा हाही भाग आहे की तेव्हा आपल्याकडे टीव्हीचं प्रमाण जे होतं किंवा काय एक चॅनल होता, OTT वगैरे तर नाही, सिनेमा कमी, त्यामुळे फिक्शन लोकांना कमी पोहोचत होतं लोकांपर्यंत. त्यामुळे फिक्शन वाचण्याकडे ऑब्व्हियसली अधिक कल होता. आता लोकांचा कल हा अधिक सेल्फ हेल्पच्या पद्धतीची पुस्तकं किंवा चरित्र, म्हणजे असं जे नॉन फिक्शन साहित्य आहे ते वाचण्याकडे लोकांचा अधिक कल आहे. तर त्यामुळे वाचनावरती थोडा परिणाम त्याचा होणार. पण त्यांचं म्हणणं आहे की हे बॅलन्स होतं, म्हणजे इथलं कमी झालं तर इथलं वाढलंय. पण त्याच्यामध्ये आणखीन एक फॅक्टर असा आहे की नवे लेखक तितक्या प्रमाणामध्ये अजून पोचलेले नाहीत. आता हे पोचले नाही, त्याच्यामध्ये कोणाची जबाबदारी हा एक त्याच्यातला हे असू शकतो, मुद्दा असू शकतो. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं समीक्षेची काही प्रमाणात त्याला जबाबदारी म्हणता येईल. कारण समीक्षा ही आतापर्यंत 2 भागात डिवाइड झालेली दिसते आपल्याला. एक म्हणजे दुर्बोध समीक्षा आणि दुसरी म्हणजे वृत्त समीक्षा पुस्तकांची जी होते ती. आणि पुस्तकांची वृत्त समीक्षा ही अत्यंत परिचयात्मक असते, म्हणजे सिनेमाची जितपत सिरियसली होते तितकी पण नाही, कारण ते जागा अत्यंत कमी असते त्याला, ओळख करून देणं. आता काही पेपर्स किंवा काही लेखकांकडून लिहून घेतलं जातात हे वगैरे. आता लोकसत्तामध्ये फॉर एक्झाम्पल चांगल्या पद्धतीने बरीच जागा दिली जाते पुस्तकांना, पण सगळे पेपर्स तशी देत नाहीत. काहींना तर असं वाटतं की पुस्तकाची जाहिरात होते तर कशाला द्यायची. तर त्यामुळे हे प्रमाण खूप कमी झालेलं आहे. तर त्यामुळे लोकांपर्यंत नवीन कोण लिहित आहे हे पोचणं, याचे मार्ग कमी कमी व्हायला लागलेले. पण याच्यात थोडंसं लोकांनी पण मला वाटतं लक्ष ठेवायला पाहिजे, कारण पूर्वीचं साहित्य लोकांच्या त्यांनी शाळेत असताना वाचलेलं असतं मुलांनी म्हणा, किंवा समीक्षक जे भाग हे करत नाहीत रोल, तो आई वडिलांनी केलेला असतो की त्यांना त्यांच्या आवडीची जी पुस्तकं असतात ते मुलांना सजेस्ट करतात आणि मग मुलं ती वाचतात. आता मी असं म्हणणार नाही की आत्ताच्या लेखकांची वाचा म्हणजे ती वाचू नयेत, जुनी वाचू नयेत असं नाही. पुण्यामध्ये सुद्धा अनेक अभिजात पुस्तकाचा, मी तर म्हणणार नाही, माझे वडील जुन्या मोठ्या लेखकांपैकी ते अजूनही लोकप्रिय आहेत. हो, त्यांच्या आणि आवृत्त्या खपत असतात त्यांच्या. तर त्यामुळे मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. पण मला असं म्हणायचं की साहित्य जर टिकायला हवं असेल आणि ते बदलायला हवं असेल तर ते वाचलं जायला हवं. बरोबर. तर याच्यामध्ये साधे उपाय आता सध्या असे आहेत की इतकी पुरस्कार इतके मिळतात. आता साहित्य अकादमी पण पूर्वी नुसते नावं विजेत्यांची द्यायची, आता ते शॉर्टलिस्ट अनाऊन्स करतात की इतकी 6 लोक आम्ही कन्सिडर करत होतो, त्याच्यामधल्या यांना दिलं. आता ही 6 पुस्तकं आपण घ्यायला काय हरकत आहे विकत? लोकमतचा पुरस्कार अगदी लोकांना कळावं म्हणून की ऑस्कर मध्ये 5 सिनेमे नॉमिनेट झालेले आहेत, एकाला फक्त पुरस्कार मिळाला, पण बाकीचे 4 आपण उत्सुकतेने बघतोच ना की अरे ह्याला नाही मिळाला पण आपण बघूया. तसंच हे पुस्तकांचं आहे आणि हे रेग्युलरली अवेलेबल होतं. बरोबर. आणि आता हे इंग्लिशमध्ये पण आम्ही करतोच, म्हणजे बुकरची लिस्ट झाली की त्याच्यामधली लिस्ट काढून त्याच्यामध्ये काय आहे कुठली ही बघितली जातात. तर तशीच साहित्य अकादमीची लिस्ट काढून बघायला काय हरकत आहे. पण हे एफर्ट्स घेण्यासाठी लोकांनी पण पुढे यायला हो, पाहिजे. लोकांचे तसे ग्रुप्स आहेत आपल्याकडे, म्हणजे वाचन वेडे आणि अशा प्रकारचे बरेच ग्रुप्स आहेत. तू पण त्या ग्रुपचा काही आहेस? काही मध्ये आहे. काय दिसतं तुला नेमकं? लोक काय तिथे बोलत असतात किंवा चर्चा होत असते तिथे? तुम्ही जर काही लेख लिहिलात किंवा ह्याला तर रिस्पॉन्स असतो, पण बरेच वेळा वाचक अजूनही जुन्या पुस्तकांमध्ये रमलेले काही प्रमाणामध्ये. पण ओव्हरऑल सुद्धा मला वाटतं अनेक म्हणजे त्यांचं क्षितिज थोडंसं विस्तारण्याची गरज आहे. किंवा याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे एक नेहमीचं वादग्रस्त असलेलं पुस्तक अशा ग्रुप्समध्ये म्हणजे कोसला. तर त्याच्यामध्ये सुद्धा 2 तट पडतात. एकाने कोणीतरी वाचायला घेतलं की तट पडतात
की काही जण खूप ग्रेट म्हणतात, काही जण म्हणतात की हे आम्हाला काही कळलं नाही, ओव्हर रेटेड आहे. ओव्हर रेटेड, असे वाद त्याच्यामध्ये सुरू होतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा वादाच्या पेक्षा ते काय आहे, काय लिहिलंय, मूळ पोस्ट काय आहे हे समजून घेणं किंवा ह्याच्यामध्ये मला वाटतं अधिक लोकांनी पडायला पाहिजे. त्याचा फायदा तुम्हाला तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी किती होतोय हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पण म्हणजे क्रॉसवर्ड मध्ये गेल्यानंतर जसं आपल्याला दिसतं की इंग्लिश पुस्तकं जी नवीन आलेली आहेत त्यांना ज्या प्रकारे सजवलेलं असतं किंवा त्यांना दर्शनी भागात ठेवलेलं असतं पुढे, तसं मराठी बाबतीत होत नाही. मराठी पुस्तकांच्या दुकानात तसं आपल्याला दिसत नाही. आणि मुळातच क्रॉसवर्ड सारख्या ठिकाणी सुद्धा मराठीचं महत्व तसं कमीच आहे. तो परत एक वेगळाच मुद्दा होतो. पण ह्यामागचं कारण नेमकं कशामुळे आहे? माझ्या मते ना आपल्याकडे पुस्तकांची मोठी दुकानं हा प्रकारच कमी आहे. म्हणजे आता थोडंसं तू जसं म्हणतोस तसं काही दुकानं आहेत, म्हणजे मॅजेस्टिकची इथली दोन्ही दुकानं शिवाजी ठाण्याची आहेत, किंवा पुण्यामध्ये अक्षरधारा आहे, किंवा संजय भास्कर जोशींचं पुस्तक पेठ आहे ते आहे. तर त्यांच्यामध्ये कसं आहे की आता तू तिकडे गेला संजय भास्कर जोशींच्या दुकानात गेलास तर ते तुम्हाला सांगतात की ही नवीन आली. तर किंवा अक्षरधारामध्ये ठेवलेली असतात पुस्तकं, मॅजेस्टिक मध्ये असतात, नावं लेखकांच्या नावांप्रमाणे काही वेळा ती सॉर्ट आउट केलेली असतात. त्यामुळे असे काही दुकानं आहेत पण ती कमी आहेत. आपल्याकडे चेन्स नाहीत. क्रॉसवर्ड जसं आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं तशी नाही. क्रॉसवर्ड मध्ये सुद्धा मराठी पुस्तकं काही असतात पण अगदी लिमिटेड प्रमाणात असतात. किताबखानामध्ये काही प्रमाणात असतात. पण मोठ्या दुकानांमध्ये त्यामुळे प्रेझेन्स मराठी पुस्तकांचा नाही. आणि इंग्लिशचा आता सध्या थ्रेट वाढलाय. म्हणजे जनरलीच आपण बघतो की बऱ्याचशा मध्यमवर्गीय यांची मुलं शाळांमध्ये आता इंग्लिश प्रिफर करतात मराठीपेक्षा. त्याची एक मोठी चळवळ आपल्याकडे सध्या सुरू आहे की मराठीमध्ये घालावीत मुलं का मीडियम मध्ये का इंग्लिशमध्ये घालावीत. आता त्यांनी इंग्लिश जरूर वाचावं, पण त्यामुळे सायमल्टेनियसली जर त्यांना मराठी वाचायची सवय करायची असेल तर त्याच्यामध्ये एक वेगळे एफर्ट्स घ्यायला लागतील पालकांना म्हणा किंवा त्यांना स्वतःला, त्या मुलांना म्हणा. तर हा एक कितपत प्रमाणामध्ये होतोय याचा. पण हा फक्त मराठी पुरता मुद्दा आहे की तुला असं वाटतं की रिजनल जेवढ्या लँग्वेज आहेत त्या सगळ्याच झगडतात? माझ्या माहितीप्रमाणे हा मराठीमध्ये अधिक आहे. म्हणजे हिंदीमध्ये वगैरे अजूनही मोठ्या आवृत्त्या आणि असं जे पूर्वीपासून जे चालत आलंय हिंदीमध्ये असं आहे. आणि साऊथच्या वगैरे तर ते मोठेच मेजर लेखक साऊथच्या ह्याच्यात त्यांच्या तर खूप मोठ्या आवृत्त्या असतात. त्यामुळे आपल्याकडे माझ्या मते प्रायमरीली हा मराठीमध्ये मला दिसतो. आपल्याकडे फक्त आपण साहित्य संमेलनातल्या परिसंवादापुरता, साहित्य संमेलन हा एक वेगळाच विषय. पण तिथलं पुस्तक प्रदर्शन हे नेहमी असं ऐकायला मिळतं की जत्रा आहे आणि लोक येत आहेत, गर्दी करतायत, पुस्तक खरेदी करतायत. साहित्य संमेलनाचं पुस्तक प्रदर्शन चांगलं असतं. चांगलं असतं म्हणजे मेनली तिथे सर्व मेजर प्रकाशकांचे स्टॉल्स असतात. म्हणजे जे आपल्याला इकडे दुकानांमध्ये लिमिटेड दुकान आहेत वगैरे, हे जे मी आता म्हटलं की मला घ्यायचं पुस्तक तर मी ठाण्याच्या मॅजेस्टिक मध्ये जाणार नाही तर दादरच्या मॅजेस्टिक मध्ये जाणार, मुंबईमध्ये घ्यायचं असेल तर हा हे नाही ना एकदम तुला मोठ्या संख्येने ती उपलब्ध होतात. मला वाटतं मध्ये डोंबिवलीमध्ये साहित्य संमेलन एकदा होतं, तर तेव्हा मी फक्त जाऊन तिथे पुस्तक प्रदर्शनात गेलो, फिरलो आणि परत आलो. असं त्यामुळे पुस्तक प्रदर्शनाला चांगली मागणी असते. फक्त आता एक वेगळा पुस्तक प्रदर्शनाचा प्रॉब्लेम झालेला आहे. गेल्या काही वर्षात जर तू बघितलंस तर ही ज्या गावांमध्ये संमेलनं होती तिथे एक तर उन्हाळ्याचा सीझनमुळे म्हणा किंवा तिथे लहान प्रमाणात गावं लहान असल्यामुळे म्हणा, तिथे जेवढ्या प्रमाणात प्रतिसाद यांना मिळाला हवा तेवढा मिळाला नाही. आणि त्यामुळे प्रकाशकांनी आणि बराच त्याच्यावरती चर्चा खूप झाली. तर ही साहित्य संमेलनं सुद्धा आता जास्त महत्वाच्या जागी घेतली गेली तर मला वाटतं हा सगळाच एक प्रतिसादाचा प्रश्न. पण साहित्य संमेलनापेक्षा त्याला लिटरेचर, आपण मगाशी म्हटलं की जयपूर लिटफेस्टच्या फॉर्मॅटमध्ये ती करायला पाहिजे. तो फॉर्मॅटचा नवा विचार हवा. आपल्याकडे जनरलीच ते एकूणच ते अनुदान आणि मग त्याच्यामध्ये मग ते भाषण सुरुवातीची, राजकारणाचा मोठा भाग, ह्याच्यामध्येच आपण फार गुंतलेलो असतो. खरे जे जेन्युइन वाचक आहेत ते त्यांना कसं तिथे आणतायत येईल याचा एक स्वतंत्रपणेच विचार करायला हवा. म्हणजे त्यासाठी तो फॉर्मॅट सगळाच काढून टाकून एक नवीन काहीतरी करता येतं का ह्याचा विचार आता मला वाटतं व्हायला पाहिजे. पण हे जे ग्लॅमरच नाही आपल्या लेखनाला असं जे नेहमी म्हटलं जातं तर तसं खरं आहे का? म्हणजे दिवाळी अंक आपण जे म्हणूया, तू अनेक दिवाळी अंकांसाठी लेख लिहितोस,
पूर्वीसारखा प्रतिसाद तुला मिळतो का? अरे दिवाळी अंकांना खूप प्रतिसाद असतो. अच्छा. म्हणजे दिवाळी अंकांचा तू जर आता म्हणजे महत्वाचे दिवाळी अंक, हो, आता तुझे दिवाळी अंक तू बघितलास तर त्यांची संख्या खूप वाढते आणि त्याच्यामध्ये अशी कॅटेगरी आहे की जे काढायचे म्हणून काढतात, जाहिराती हे करतात आणि तो त्यांचा व्यवसाय एक अॅन्युअल पद्धतीचा आहे. पण तू मेजर अंक आहेत त्यांचे म्हणजे खूप प्रमाणात ते खपतात, म्हणजे त्यांच्या एडिशन संपतात, मिळेन असे. आता मागे आम्ही एक आता मला वाटतं साहित्यसूची आता बंद झाला, साहित्यसूचीचा एक दिवाळी अंक होता, चरित्रात्मक लिहायचं असं होतं की आपल्या ओळखीच्या कोणाच्या तरी बद्दल लेख लिहायचे असं होतं. तर त्याचा तो अंक इतका खपला की तो दिवाळीत सुद्धा मिळेना लोकांना, आणि तो कुठल्याही दुकानामध्ये जवळजवळ तो त्यांचा वर्ड ऑफ माउथ वरतीच आधी बुक सगळं एडिशन झाली. तर त्यामुळे असं पण खूप असतं आणि अनेक चांगले अंक आलेले दिसतात. पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की दिवाळी अंक हे पुन्हा टेम्पररी आहेत. म्हणजे ते पुस्तकं नाही, पुस्तकं जशी तुम्ही संग्रहात राहतात तुमच्या, तसे दिवाळी अंक राहत नाहीत. म्हणजे दिवाळी अंक काय तुम्ही ठेवाल, काही जण ठेवतील संग्रह करून, पण लोकांकडे असलेली लिमिटेड जागा, आता मुंबईमध्ये तुम्ही दिवाळी अंकांना किती जागा देणार? तू आता बोलताना म्हणालास की बऱ्याच लोकांकडे जागा नसते पुस्तकांसारख्या सगळं ठेवायला. जे फेसबुक नाही फेसबुकवर जे तुला ओळखतात त्यांना माहिती आहे की तुझ्याकडे प्रचंड पुस्तक आहेत. किती पुस्तक आहेत माहिती नाही, मोजली नाही. तरी मी म्हणजे असं बॉलपार्क फिगर सांगायची तर काय 2,500-3,000 असतील. 2,500-3,000 पुस्तक असतील असं वाटतं. पण जागा कमी पडते, मला तर आता खूपच पडते जागा कमी. कारण त्यांचं म्हणजे ती ठेवायची कुठे, आणत तर राहतो आपण पुस्तकं. असं एकदा तुम्हाला सवय झाली पुस्तकं घ्यायची की तुम्ही घेत राहता पुस्तकं, मग ती तुम्ही वाचण्यासाठी घेतो. हो अगदीच अब्सोल्युटली. काही जण असं काय शो ऑफ करण्यासाठी सुद्धा घेतात की आपल्याकडे एवढी पुस्तकं आहेत दाखवायला. पण नाही, मी वाचण्यासाठी घेतो. आणि पुन्हा मला असं विचारतात लोक काही वेळा की तू सगळी वाचलीस का, तर मी सांगतो नाही वाचली. कारण सगळी कशी वाचणार सांग मला. 2,500-3,000 पुस्तकं मी वाचायला मला काहीच दुसरं काम करता येणार नाही. पण त्यासाठी मी पुस्तकं घेणं थांबवू शकत नाही. मला असं वाटतं की मी साधारण मला सांगायचं तर मी म्हणेन की मी 40%-50% वाचली असतील. पण जेव्हा मला वाचायचं असतं काही, तेव्हा मला ते हाताशी लागतं. तर असं तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर काहीतरी असतं की तुमची काही वेळा तुम्हाला पूर्वी कधीतरी वाचलेली आणि आता नसलेली पुस्तकं तुम्हाला हवी असतात, किंवा काही वेळा संदर्भ ग्रंथ हवे असतात. मला फिल्मच्या बाबतचे माझ्याकडे खूप पुस्तक आहेत, तर ती काही सगळी मी काढून पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचेन असं नाही, पण ते पुन्हा संदर्भ ग्रंथ आहेत. म्हणजे तुम्हाला जेव्हा त्याची गरज पडेल. आता चित्रपट प्रवाहांचा इतिहास लिहिताना मला यातल्या अनेक संदर्भ ग्रंथांची मदत बऱ्यापैकी झाली. किंवा रॉजर इबर्टच्या पुस्तकाचं मगाशी सांगितलं तसं त्याचा दर लेख मी वाचला अशातला भाग नाही. किंवा त्याचे अनेक लेख ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहेत जे पुस्तकामध्ये सुद्धा रिपीट होतात, पण तरी सुद्धा ते स्वतःचे संग्रह. त्यामुळे असा एक तुमचा स्वतःचा संग्रह तयार करणं, याच्याबद्दल एक मी माझ्या शेल्फीमध्ये मला वाटतं लिहिलंय ते वाक्य. निक हॉर्नबीचं एक वाक्य आहे. निक हॉर्नबी म्हणजे प्रसिद्ध ब्रिटिश लेखक आहे. त्याचा एक असं वाक्य आहे की तुमच्याकडचा जो संग्रह असतो पुस्तकांचा, तो जितकी अधिक वर्ष जातात आणि तुम्ही जितकी अधिक पुस्तकं घेता, तसा तो अधिकाधिक अॅक्युरेटली तुमची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट करायला लागतो. आणि म्हणजे इन अ वे तो तुमच्या याचं रिप्रेझेंटेशन असल्यासारखा असतो. तर त्यामुळे, आणि आय एम शुअर माझ्याकडचं जर तू बघितलीस पुस्तकं तर तुला ते लक्षात येईल. ग्राफिक नॉव्हेल्सचा माझ्याकडे मला वाटतं तर खूप म्हणजे 800,000 तरी त्याच्यातली असतील. पण ते पण पुन्हा त्याच्यामध्ये तुमच्या डोक्यात ट्रॅक असतो, एक त्याची विशलिस्ट करून ठेवलेली असते. कुठली पुस्तकांच्या कमी होत आहेत, किमती जास्ती होत आहेत, अगदी असं त्याच्यामध्ये एक सायन्स त्याच्या पुस्तकं विकत घेण्याचं पण आहे. तर ते तसं ते चालूच असतं. हे तू जाणीवपूर्वक करतोस, हे तू आवर्जून करतोस, हे तुझं एक पुस्तकांचं व्यसन आहे आपण असं म्हणूया. तसंच आणखीन एक महत्वाचं म्हणजे तू बरेच सिनेमे त्या आठवड्यात, ज्या आठवड्यात रिलीज होतात त्या आठवड्यात तुला ते बघायला आवडतात आणि ते तू आवर्जून बघतोस. तो मराठी असू दे, हिंदी असू दे, इंग्लिश असू दे. त्यामागचं काही विशेष कारण आहे का? म्हणजे फक्त सिनेमांची आवड एवढंच आहे? कारण तू पण हे असं म्हणू शकतोस की अरे हा सिनेमा येईल ओटीटीवर, मी नंतर बघेन. मी ओटीटी साठी कधीच थांबत नाही. मला जर बघायचं असतं ते मी प्रायमरीली मी थिएटरमध्येच बघतो. ओटीटी साठी जे चुकलेले असतात सिनेमे, कारण चुकतात, सगळे नाही बघतात. एका वेळेस 4 बघायचे असले तर 2 बघितले जातात, 2 राहतात. मराठीचं मी असं साधारण हे करतो की
त्याच्यात सुद्धा आपल्याला जेवढे बघायचे असतात तेवढे मिळत नाहीत. आणि जे आपण जे सगळ्यांना सांगतो की बघा पहिल्या 3 दिवसात बघा, लांब लागले असले तरी सुद्धा विकेंडला तरी जाऊन बघा. आणि असं मी काही वेळा रिकामा थिएटरमध्ये जास्ती तिकीट काढून वगैरे सुद्धा बघितलेले आहे. आणि मराठीला तर ते फार इसेन्शियल असतं, कारण तुम्हाला पहिल्या 3 दिवसांमध्ये सिनेमा बघणं हे खूप इसेन्शियल आहे. कारण नंतर तुला तर माहितच आहे की 3 दिवसांना जर विकेंडला जर चालला नाही तर मल्टिप्लेक्सेस मधून सिनेमाचे शोज कमी होतात. पण हे फक्त मराठी बाबत करतो मी असं नाही, मला बघायचे असतात ते मी सगळेच इंग्लिश सगळ्याच मी करतो. पण म्हणजे आता तू कथाही लिहिलेली आहेस, कादंबरी सुद्धा लिहिलेली आहेस आणि तू सिनेमासाठी सुद्धा लेखन केलेलं आहेस, पटकथा लिहिणं असेल तर हे सगळं वेगवेगळं पद्धतीने लिहिणं, त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणं, हे तू कसं जमवलंयस? ते तुम्ही जनरली तुम्ही जेव्हा एक फॉर्म मध्ये एका लिहायला लागतं तेव्हा ते थोडंसं त्या ऑटोमॅटिकलीच होतं. बरोबर. म्हणजे त्याच्या तुम्हाला एक थोडी प्रॅक्टिस ऑब्व्हियसली असावी लागते. पण सायमल्टेनियसली आता मी सध्या दिवाळी अंकांच्या कथा लिहितोय, तर ते करताना मी सायमल्टेनियसली माझा ललित मधला कॉलम सुद्धा दिला. नंतर मी आता जो एक सिनेमाबद्दल आजचे मास्टरपीसेस म्हणून लिहितोय कॉलम, त्याचे पण मी लेख दिले. तर त्यामुळे तुम्ही जेव्हा हे करत असता त्याच्यात तुमची एक स्वतःची टाइम मॅनेजमेंट थोडीशी असते. आता माझी एक कथा समजा संपली तर मी लगेच उद्या दुसरी नाही सुरू करू शकतो. मला त्याच्यामध्ये त्याचा एक डिफॉल्ट काहीतरी अमुक एक वेळ लागेल की ते सगळं डोक्यातनं जाऊन दुसरं डोक्यात येण्यासाठी. पण सदरातले कॉलम्स वगैरे म्हणा हे थोडं सायमल्टेनियसली गोष्टी केल्या जातात. पण आता जेव्हा तू सिनेमासाठी लिहितोस तेव्हा तू स्वतःसाठी आतापर्यंत सिनेमासाठी लिहिलेलं नाहीस, नाही तुला आतापर्यंत असाइनमेंट, त्यामुळे तुला ते माहितीये की हे मी सिनेमासाठी लिहितोय. पण जेव्हा तू कथा लिहितोयस तेव्हा असं होतं का कधी की अरे ही मला कादंबरी होताना वाटते, आपण ह्याची कादंबरी करू? खिडक्या झालीच ना तशी. अच्छा. म्हणजे खिडक्या मुळात कथा एक सिंगल कारण माझी पहिलीच कथा खिडक्यामधलं जे पहिलं प्रकरण आहे ती माझी पहिली कथा ब्रेक. त्यामुळे ती जेव्हा लिहिली तेव्हा माझं अजिबातच इंटेन्शन नव्हतं की त्याचा कादंबरी सारखं त्याचा एक रचना त्याच्यातून तयार होईल. मला तेव्हा बाबा म्हणाले पण होते इनफॅक्ट की याच्यामधला एक शेवटचा एक प्रसंग आहे त्याच्यामध्ये, तो प्रसंग जर काढलास तर तू ते पुढे लिहित जाऊ शकतोस कादंबरी सारखं. तेव्हा मी त्यांना म्हटलं की मला नाही लिहायची आता कादंबरी, कारण आत्ताच मी पहिलंच लिहितोय तर कुठे डायरेक्ट कादंबरी. तर मी आपलं अशाच आणखीन कथा लिहितो, त्याच्यातूनच ती तयार झाली कादंबरी. त्याच्या मुळात असं झालं की एक कथा लिहिली, मग बाबा म्हणाले की ठेवून देऊ नकोस, कुठेतरी छापायला दे. तर मी म्हटलं कोणाला देणार, कारण मासिकच नाहीत. मग ते म्हणाले की अनुभवला विचार. मग मी फोन केला सुहास कुलकर्णींना आणि त्यांना ते मला म्हणाले पाठव गोष्ट. तर त्यांना मी जो ईमेल लिहिला त्याच्यामध्ये मी असं लिहिलं की माझ्या डोक्यात असं आहे की या पद्धतीच्या आणखीन काही कथा लिहून पाहाव्यात. त्यावर ते मला म्हणाले की तू जर आणखीन 2 कथा लिहून दाखवल्यास तर आपण जानेवारी पासून सिरियलाइज करू. आणि हे म्हणजे ऑक्टोबर होता हा, म्हणजे 2 महिन्यात 3 कथा लिहून दाखवायच्या होत्या आणि सिरियलाइज म्हणजे पुढची 10 कथांची कमिटमेंट होती. तर तेव्हा मी तयार झालो त्याला आणि त्यामुळे ती झाली. कदाचित मी तेव्हा काहीच केलं नसतं, आळस केला असता, ठेवून दिली असती तर ते काहीच झालं नसतं त्याच्यातनं पुढे. पण त्याच्यामधल्या पुन्हा त्या स्वतंत्र कथा असल्यामुळे त्यांचा लॉजिक, कथेचंच लॉजिक आहे त्यांना स्वतंत्रपणे. तर आता जेव्हा मी याच्यामध्ये लिहितो दिवाळी अंकांसाठी वगैरे लिहितो, जेव्हा म्हणजे असं सुद्धा झालेलं आहे की मी यावर्षी सुरुवात केली आणि ती अर्ध्यावर थांबली आणि मला नाही सुचलं पुढे, मी ठेवून दिली. मग ती डोक्यात चालूच असते आपल्या कुठेतरी मागे. आणि मग पुन्हा पुढच्या वेळेस लिहिताना मी बऱ्याच वेळा मी असं अर्धवट लिहून ठेवलेलं असेल तर ते पुन्हा वाचतो नंतरच्या वेळेस आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही वेळा दिसतं. म्हणजे मी जेव्हा कथा लिहिण्याचा माझा प्रोसेस मला विचारला तर मी असं सांगतो की मला असं आपण लाईट हातात धरला तर आपल्याला असं थोड्या अंतरापर्यंत दिसतं, तसं दिसतं. मग तुम्ही तिथपर्यंत जायचं, मग तिथे बघायचं की दिसतंय का पुढचं. तर तसं जर दिसलं तर ते होते पुरी कथा, नाही तर मग राहते. पण तुझे बाबा रत्नाकर मतकरी यांच्याबद्दल तू असं एका लेखात लिहिलं होतंस की त्यांची एक सवय होती की ते जेव्हा नवीन लेख, नवीन कथा, नवीन काही लिहायचे तर ते तुमच्या घरात जे तुझी आई आहे किंवा तुझी बहीण सुप्रिया आहे तर तुम्ही सगळे एकत्र ते ऐकायचं आणि ते वाचून दाखवायचे. ते आधी फक्त आईला दाखवायचे, सेकंड रिडिंग आम्ही जाऊ. ओके. सो त्यातनं काय निघायचं बेसिकली आणि तशी काही प्रोसेस तुला फॉलो करावीशी वाटली का?
त्याच्यामधून अनेक गोष्टी निघायच्या. म्हणजे आई काही सजेशन द्यायची आणि बऱ्याच वेळा आमच्याकडे दिग्दर्शक वगैरे आणि म्हणजे तेव्हाचे सिनियर म्हणजे अरविंद देशपांडे, दामू केंकरे वगैरे असे लोक पण यायचे. तेव्हापासून आम्ही बसून ऐकायचो त्यांच्या बरोबर. नंतर विजय मंगेश वगैरे यायचे तेव्हाही आम्ही होतोच. आता हे झालं नाटकांचं. हे कथांना पण असायचं किंवा कादंबऱ्या नाहीत, कारण कादंबरी फार लेंथला लिहिली जायची आणि ती बऱ्याच वेळा बाबांच्या ज्या मुख्य 3 कादंबऱ्या आहेत त्यांच्या, तर त्यामुळे त्यांनी ते एक आयसोलेट करून स्वतःला त्यांनी त्या लिहिलेल्या आहेत. ॲडम म्हणा, जवळू म्हणा, मोठ्या महत्वाच्या कादंबऱ्या आहेत. त्याच्यामध्ये थांबून वाचून दाखवणं ह्याला वेळच नसायचा. पण कथांचं अनेक वर्ष त्यांची कथा झाली की ते वाचून दाखवायचं आणि आम्ही ऐकायचो. आणि त्याच्यामधून आता बाबांच्या बाबतीत असं होतं की त्यांचं एवढं सीझन्ड असायचं लेखन की त्याच्यामध्ये काही दरवेळेस काही तुम्हाला मुद्दा काय असायचा अशातला भागच नाही. पण त्यामुळे ते फक्त त्याच्यामध्ये तरी चर्चा व्हायची. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही सुचलं, काही मुद्दा सुचला तर ते आणि ते डिस्कस करायचे. याच्यामध्ये नाटकांवरची चर्चा अधिक, त्याच्यात क्रिएटिव्ह इनपुट अधिक असू शकायचं. मी जेव्हा वाचून दाखवतो, माझी प्रोसेस अशी आहे की मी पल्लवीला माझ्या बायकोला वाचून दाखवतो. नंतर काही माझे ठरलेले काही जण आहेत, म्हणजे माझी एक अपर्णा मोडक नावाची शाळेतली मैत्रीण आहे, सुधा जोशी म्हणून ज्या समीक्षक आहेत त्या रेग्युलरली माझं झालं की मी ते पाठवतो आणि मग त्या वाचतात आणि त्याच्यावर सजेशन्स देतात आणि ती सजेशन्स मी गंभीरपणे घेतो. ओके. आणि मला जर ते पटलं तर मी त्याप्रमाणे त्याच्यामध्ये बदल करतो. तर उदाहरणार्थ मला माझी एक रिमाइंडर म्हणून कथा होती जी अक्षरमध्ये आली होती. आपल्याकडचे एक जर्नलिस्टच्या डेथ झाला होता ऍक्सिडेंटमध्ये आणि त्यावरून मला ती सुचली होती. म्हणजे ती जवळजवळ मी अशी 2-3 दिवसात लिहिली. मला खूप शॉक बसला होता, कारण ती काहीतरी 26व्या वर्षी गेली होती आणि मी स्वतःच असं आपण जेव्हा स्वतःबरोबर कम्पेअर करतो ना, तेव्हा मी असं म्हटलं की मी 27व्या वर्षी लिहायला सुरुवात केली, तेव्हा मी जर 26व्या वर्षी गेलो असतो तर माझं काहीच नसतं झालं. तर त्यामुळे ती जवळजवळ मी त्या फ्रेन्झीमध्ये 2-3 दिवसात पुढच्या लिहिली. तर ती जेव्हा मी अक्षरला पाठवली तेव्हा मला मीना कर्णिक म्हणाली की मला असं वाटतं की याच्या शेवटी एक पॅरेग्राफ हवा. तर मी म्हटलं काय झालंय त्याच्यामध्ये, जे म्हणायचं ते झालंय त्या कथेमध्ये म्हणून. तर ती म्हणाली की मला असं वाटतंय की त्याच्यात पॉइंट आलाय पण त्याला एक स्टे पाहिजे तिकडे, काय लिहायचं मला माहित नाही पण बघ विचार कर. तर मी लिहिला तो पॅरेग्राफ. तर मग आता इन्स्टॉलेशन मध्ये ती आहे, त्याच्यामध्ये आहे तो शेवटी एक पॅरेग्राफ त्याच्यामध्ये आहे लिहिलेला. म्हणजे मला असं ती म्हणाली असती आणि मी जर मला पटलं नसतं तर मी तिला म्हटलं असतं की नाही मला पटत. त्यामुळे मी जेव्हा खिडक्या लिहिलं तेव्हा अगदीच पहिलंच लेखन होतं आणि ते जात होतं. त्यामुळे मी आणखीन माझे 1-2 मित्र होते, एक एरंबोक म्हणून होता, एक विकास पवार म्हणून होता, त्यांनाही पाठवायचं कारण ते चालू होतं आणि मला अनुभव नव्हता. तर त्यामुळे मी त्यांना विचारायचो, त्यांची सजेशन्स पण घ्यायचो आणि मग सगळे त्याच्यावर विचार करायचो. त्यामुळे मी ह्याचा विचार करतो, मला ते पटतंय की नाही ह्याच्यावरती, हा त्याचा अल्टिमेट निकष आहे. बरोबर, की मला पटतंय की नाही. त्यामुळे मी ऐकावे जाण्याचे करावे मनाचेच, पण ऐकताना सिरियसली ऐकायचं. बरोबर. पण आता म्हणजे कोविडमध्ये रत्नाकर मतकरींचं अकाली निधन झालं आणि ते म्हणजे लिहिते होते, म्हणजे त्यांचं लिखाण चालूच होतं वेगवेगळ्या प्रकारचं. त्यांना नाटक एक करायचं होतं, त्यांना 3 नाटकं करायची होती. 3 नाटकं करायची. तर आता हे जे त्यांचं अपूर्ण राहिलेलं काम आहे तर ते आता पुढे आणण्यासाठी काय प्रयत्न तुम्ही करताय, फॅमिली म्हणून म्हणा किंवा? मुळात त्यांना फिल्म्स करायच्या होत्या. हो. तर त्यामुळे त्यांनी त्यांचे 6-7 स्क्रीन प्लेज आमच्याकडे आहेत लिहिलेले. नाटकंही आहेत काही, आणि नाटकांचं आम्हाला एवढं वाटत नाही कारण नाटकं होत असतात, करायची असतात. फिल्म्सच्या बाबतीत मात्र आमचा बरेच दिवस चालू आहे सुप्रियाचा आणि माझा विचार की काय करता येईल, बघूया आता. पण पुस्तकांचं आम्ही त्यांचं केलं, म्हणजे त्यांचे कथा काही राहिलेल्या होत्या, अप्रकाशित होत्या. अनर्थ कथा अशी एक कॅटेगरी म्हणजे आम्हीच तयार केली होती. तर थोडक्यात असं की अमुक एक राजकीय विचारसरणी काही वर्ष आणखी टिकली तर काय होईल, असा एक त्याच्या मागे मूलभूत स्वरूपाचा विचार होता. तर तशा त्यांच्या काही कथा बऱ्याचशा त्यातल्या अनुभवामध्ये आलेल्या होत्या, बाकी काही 1-2 आणखी ठिकाणी आल्या होत्या.
आणि त्यांच्या काही वेगवेगळ्या पद्धतीच्या, काही गुढकथा होत्या, काही साध्या कथा होत्या, अशा एक 5-6 होत्या. त्यांच्या डोक्यामध्ये असं होतं तेव्हा की 10 झाल्या की संग्रह करायचा, आणि त्या 7 झाल्या होत्या दोन्हीकडे. तर त्यामुळे त्यांनी ते केलं नव्हतं पुढचा भाग. तर त्यामुळे मग ते आम्ही घेऊन त्याचे संग्रह केले. मग एकाची प्रस्तावना मी लिहिली गॅस चेंबरची, ज्या डिस्टोपियन कथा आहेत. तर त्या अनुभवामध्ये आल्यामुळे ते समकालीन ला काढायला दिलं. आणि मग दुसरं होतं ते मेहतानी काढलं, तर त्याची सुप्रियांनी प्रस्तावना लिहिली. त्यांचा आता आमच्या डोळ्यासमोर असंही आम्हाला वाटतं की नाटकांचा मधल्या काळामध्ये नाटकांची पुस्तकं काढणं कमी झालंय प्रकाशकांचं. तर त्यामुळे ती पब्लिश होण्यासाठी त्यांची, कारण खूप त्यांच्या 70-80 नाटकं असतील, बरोबर. तर त्यामुळे ती अवेलेबल करण्याच्या दृष्टीने काही करता येईल का, असाही एक विचार आहे. तू आता इतके लेखन प्रकार केलेले आहेस, हाताळलेले आहेस, तर तू नाटक अजूनपर्यंत का नाही लिहिलेलं? माझं असं आहे थोडंसं की मला असा धक्का मारला ना कोणीतरी की मी करतो. आता लिही पटाकत आवडलं, ठीक आहे. तुझी नाटकं खूप आहेत बेसिकली. तसं मला एक विजय केंकरेंनी मारलेला धक्का मागे, आणि त्याच्यासाठी मी 2 नाटकं अनुवादित केलेली आहेत, आणि प्रसिद्ध नाटकं आहेत. आता तो कधी ते करणार आहे तो त्यालाच विचार. माझ्या अनेक वर्ष डोक्यामध्ये आहे. आता माझं असं अनेक वर्ष राहिल्यावरती कधीतरी मी ते करतो. आणि ते बाबांच्याही डोक्यात होतं की त्यांच्या 2 त्यांचा सोनेरी सावल्या म्हणून एक महानगरमध्ये कॉलम होता, म्हणजे लेखच असायचे पण त्यांच्यामध्ये कथांश असायचा. तर त्याच्यात 2 त्यांच्या कथा होत्या की ज्या रिलेटेड होत्या, कनेक्टेड, एकच गोष्ट पुढे नेलेली होती त्याच्यामध्ये 2. त्याचं नाटक करायला हवं असं ते त्यांच्याही डोक्यात होतं, आणि ते माझ्याही डोक्यात आहे अनेक वर्ष. तर ती कधीतरी बसून आता ते करायला पाहिजे, ठाण मांडायला पाहिजे. त्यासाठी तुला नवीन लेखक तयार होणं हे खूप गरजेचं आहे. पण बऱ्याचदा असं होतं की लेखक बनायचंय, मला सुचतंय, मला कल्पना सुचतायत, पण मला ती कथा पूर्ण करता येत नाहीये वगैरे, असे बरेच प्रॉब्लेम असतात. तर आता तू काय त्यांना सल्ला देऊ शकशील अशा लोकांना की ज्यांना लिहिण्याची उर्मी तर आहे पण ते पूर्ण करू शकत नाही? लिहा. ती मला हेच वाटलेलं तू म्हणणार नाही. त्याचं मी माझंच उदाहरण दिलं ना तुला. 1997 ते 2012 इतकी वर्ष, म्हणजे जवळजवळ काय 15 वर्ष ती मी फक्त समीक्षा वजा लिहित होतो. सुप्रियाच्या 2 कादंबऱ्या आहेत आणि एक व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये असं होतं की ती बाबांसारखं लिहिते क्रिएटिव्ह, आणि मी आजोबांसारखं समीक्षात्मक, असं माझ्या डोक्यात सेट होतं. पण जेव्हा आमचं इन्व्हेस्टमेंट फिल्म संपली, काम संपलं, मग मी बसलो एकदा, आणि माझ्या डोक्यामध्ये असं, जे अनेक वर्ष असतात गोष्टी, तसं माझ्या डोक्यात असं होतं की जर बाबा इतक्या प्रमाणात लिहू शकतात आणि सुप्रिया पण लिहिते, आपण ट्राय तर करूया. असं एक होतं डोक्यात. मग लिहिलं, बसलो आणि लिहिली एक 4 दिवसात गोष्ट. मी हरुकी मुराकामीचं एलिफंट व्हॅनिशेस नावाचा एक कथासंग्रह आहे, तो मी वाचत होतो, आणि त्याच्यातली म्हणजे मी डोक्यात हे सगळं होतं आधी. ही सगळी पार्श्वभूमी नसती तर मी लिहिली असती, अशातला भाग नाही, पण ती पार्श्वभूमी होती. पण मला जो ट्रिगर त्याच्यामध्ये मिळाला ना, तो ते एक गोष्ट वाचत होतो मी, तर ती गोष्ट मी संपवली आणि आयपॅड घेतला आणि लिहायला. तर असं काहीतरी एक तुम्हाला लागतं की ज्यांनी तुम्हाला आता, तर तो क्षण तुम्हाला पकडता आला पाहिजे. म्हणजे काही वेळा एखादी इमेज असू शकते, बरोबर, किंवा काही वेळा एखादं वाक्य असू शकतं, काही वेळा एखादी कल्पना असू शकते. तेव्हा ती गोष्ट पकडण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला त्याच्यातून पुढचं सुचू शकतं. त्यामुळे लिहा, एवढाच त्याच्यामध्ये सल्ला आहे. आणि तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्यातले, तुम्हाला फोनवर लिहायचं असेल फोनवर लिहा. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय असतं की तुम्हाला एखादी कल्पना सुचली ना, जर तुम्ही ती लिहिली नाही तर ती जाते. पूर्वी कसं की तू आता वही नाहीये माझ्याकडे, असं नाही होत आता. तर त्यामुळे मला आठवत मी असं रात्री 2 वाजता वगैरे असं उठून, अरे आता सुचलं रात्री, फोनवरती टाईप करून ठेव, असं वगैरे झालेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असं अनेक वेळा होतं की आपण एखादी गोष्ट लिहित असलो, आपण काही वेळ लिहितो, समजा आठवडाभर गोष्ट एक चालू असली डोक्यात,
तर काही वेळा त्याचा एक भाग पर्यंत ती झाली आहे आणि पुढे काय होतंय सुचलेलं नाही किंवा काय माहिती. बाबांचं असं नसायचं, बाबांना पूर्ण गोष्ट दिसायची, अच्छा. मला पूर्ण गोष्ट कधीच दिसत नाही. तर ती आपण ज्या पॉइंटला त्या पॉइंटचं काहीतरी ते सुचतं तेव्हा मी झोपेत असलो तरी मी उठून ते तिथे नोंद करून ठेवतो. जर ते तुम्ही नोंदवलेलं नसलं आणि तुम्हाला असं वाटेल की नाही लक्षात राहील सगळं, नाही राहत लक्षात. आणि म्हणजे अनेक मोठे लेखकांच्या अशा वह्या असायच्या पूर्वी, बाबांची अशा 2 वह्या आहेत की ज्याच्यामध्ये ते लिहून ठेवायचे. सुचलं की त्याची नोंद त्या विषयाची म्हणा किंवा काही कथा असेल, कल्पना असेल, काही एक 4 ओळीत साधारण लिहून ठेवायचं की ते तुम्हाला पुढे उपयोगी पडतं. आता तू इन्व्हेस्टमेंट बद्दल सांगितलंस, तर इन्व्हेस्टमेंट ही फिल्म जी आहे ती OTT वर का नाहीये याचं उत्तर कोण देईल? कोणीच नाही. तुला बघायची तर मी तू बघितलीस, पण ती का नाही याचं सोपं उत्तर असं की OTT वरती मराठीला जेवढ्या प्रमाणात हवी तेवढी मागणी नाही. आणि ती मुळात आणि ती फिल्म नॅशनल अवॉर्ड मिळालेली फिल्म आहे, त्यामुळे ती तेव्हाच यायला हवी होती. आणि आमचं एका चॅनल बरोबर बोलणंही झालं होतं, पण ते काही नाही वर्कआउट झालं समाव तेव्हा. आणि आम्हाला नेहमीच वाटतं की ती यायला हवी आणि मध्ये मध्ये कोणी अप्रोच करत असतात, पण अजून त्याचं काही झालेलं नाही. अजूनही कोणाला इंटरेस्ट असेल जरूर आम्हाला अप्रोच करावं, बोलायला आम्ही कधीही तयार आहोत. शेवटी फक्त आता आम्हाला एवढंच सांग की मगाशी तू उल्लेख केलास की नवीन लेखक आहेत, तर काही आम्हाला पुस्तकं अशी सांग की ज्यांना खरोखरच वाचनाची आवड आहे पण कुठली नेमकी पुस्तकं नवीन वाचावी ते माहित नाहीये, त्यांना त्याचा उपयोग. एक विश्वामित्र सिंड्रोम पंकज भोसलेचं, त्याचं हिट्स ऑफ 92 म्हणून पण एक आलंय ते. नंतर प्रणव सखदेवचं निळ्या दादाची दंतकथा, ऋषिकेश गुप्तेचं हाकामारी म्हणून एक माझा फार आवडतं पुस्तक आहे. त्याची इतरही खूप आहेत, म्हणजे त्याचं दंशकाल आहे, आता कानविंदे हरवले गेल्या वर्षी आलंय, तो खूप लिहिणारा आहे. आसाराम लोमटेंचं आलोक म्हणून पुस्तक आहे. अशी खूप मी इथून सुरुवात तर करा वाचायला. आणि गणेशची पुस्तकं आहेतच, त्याचं गेल्याच वर्षी फ्रीफॉल नावाचं पुस्तक सुद्धा कथासंग्रह आलेला आहे. आणि आणखीन एक नवीन येईल. बघितलं मी मगाशी म्हटलं होतं वेग वाढलाय. गणेश खूप थँक्स, तू आलास आणि आपण ह्या गप्पा जमवल्या, हे कॅचअप जमवलं. जेवढी तुझ्या घरात पुस्तकं आहेत तेवढीच तुझ्याकडनं लिहून होऊ देत या शुभेच्छा मी तुला आता देतो. आणि लिहून होत नाही नुसती, ती जास्तीत जास्त वाचली जाऊ देत, हे सगळ्यात महत्वाचं आहे.